हाय, कसे सगळे. तर बघा 2-3 दिवसांनी मी काय ब्लॉग टाकला नाही, माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे. आज आहे ना रामनवमी आहे, तर माझ्याकडून पिकूकडून आणि ह्यांच्याकडून सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज गुरुवार पण आहे, तर माझा उपवास पण आहे आणि आज माझा बड्डे पण आहे. आज 26 तारीख आहे तर. आणि आज मी बनवणार आहे काजूची भाजी. बर्थडे स्पेशल काजू. उपवास पण आहे, उपवास पण आहे. हा, तुझ्यासाठी केक आणूया. तर आज मी बनवणार काजूची भाजी. आणि मला आहे ना कमेंट आली होती की काजूची भाजी कशी बनवाल, ती आम्हाला पण रेसिपी सांगा. तर मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे, तर मी तुम्हाला पण रेसिपी शेअर करते. तर चला स्टार्ट करूया. स्टार्ट. आज बर्थडे कोणाचा पिकू? तुझा बर्थडे? रोजीचाच असते. मम्मीचा बर्थडे आज? नाही पिकूचे. हा, तुझा आहे? ठीक आहे. मग शांत बसलीस तर. हॅपी बर्थडे पिकू. हॅपी थँक्यू बोलायचं. थँक्यू. चला पहिलं आहे ना आता आपण काजू शिजायला टाकू. काजू याच्यात ठेवले? तो कुठे ठेवला? सरक. इकडे अळूवडी पण बनवली. स्पेशल. आज मला सगळं जे आवडते ना ते बनवलंय मी, कारण की बनवून देणार कोण नाही, मला आवडतं ते मीच बनवून. ह्यांना काही व्हेज मधलं येत नाही, नॉन व्हेज सांगितलं तर पटकन बनवते. व्हेज मध्ये पण येतं ना. काय येतं व्हेज मध्ये, काय येत नाही. काजू किती मोठे आहेत ते. असू द्या, ठेवा. ते पहिले ना बॉईल करून घ्यायचे, मग ते आणि नंतर सोलायचे. मग सोलताना ना पटकन सोलतात. पाणी ओतून आता शिजायला ठेवूया. हे भरपूर आले काजू, थोडे कमी कर. भरपूर कुठे, भाजी नको खायला. अरे गरम नाही होत का? काजू गरम असतो खूप. आपण 3 जण आहे. आता आहे ना इथे बघा काजू मी बॉईल करायला ठेवलेत आणि ते चांगले शिजू देत. तोपर्यंत मी काय ते दुसरं करते. आणि हे शिजले ना की थंड करायचं याला आणि नंतर सोलायचं, मग ती पटपट अशी साल निघते. बघूया आता कसे साल निघते. जसं काय तुम्ही कधी बघितलंच नाही. तर आता बघा काजू आहे ना शिजलेत, गरम आहेत. आता थंड झाले ना की याला सोलून घ्यायचं. बघा कसे झाले. आता लगेच साल निघणार त्याची. देखो, हे बघा आले ना. ओ, असं असतं तुय. ओके, आता हे साल काढून घ्यायचं. खाऊन घे. वाव. पण आता खायचं नाही, आता भाजी करायची. चालेल. इकडे भात टाकलाय शिजायला. आता वरण टाकायचंय आणि भाकरी करायची. आणि आज मी भाकरी तांदळाची करणार आहे. राजाजी, आज सगळं माझ्या आवडीचं करणार आहे मी. आज तो मजा आहे आपकी. आंब्याची चटणी पण करणार होते, पण नाही करत, कारण की माझा घसा दुखतो, त्याच्यामुळे ताप आला होता 4 दिवस, त्याच्यामुळे नाही करणार आहे. काय पाहिजे? चमचा. कशाला? चमच्याने दूध पीत बसेल ती. चमच्याने दूध पिला. बघू कशी दूध पिते तू. लहान बाळ आहेस का तू? हा, पिकू सांडेला पी गटगट. ती मलाई खाती बघ वरच. चलो बाय बाय. बाय बाय, जातो. तर आता ये. आता सोलते सगळे, परत धुवून घ्यायचे. खाऊ नका. तू सोलत बस. खाऊ नका बोलत्या. जा, झालं काम, जा तुमचं. मस्त आहे म्हणून सगळे संपून जातील. येडा का अर्धा किलो खायला? राव, भाजीतून खायचं असं नाही खायचं, परत ते होतं. काय होतं? त्रास होतो. होऊ दे. खा मग. पिकू पण दे.
4-5. नको. मराठीत बोलता 3. मराठीत बोल. काय बोलते बघा. तुम दो ना मुझे नहीं ते दे बघ रहा. तिथे आहे बघ. ते बघ मुझे इथं. नहीं दे रहा. तू शिकायला लागली हिंदी बोलायला आता. हिंदी बोला ना साहब, हिंदी. नहीं साहब, ये हमारा आदमी. किती घेतले बघितलं का, पळवलं त्यांनी सगळे. तसं चांगलं नसतं, पोटाला हे होतं, तिचं पोट फुगेल. ती लहान आहे, आपल्याला काय नाही होत. मग आपल्याला काय नाही म्हणजे होत? होतं ना तू यार. आताच बोलली आपल्याला काय नाही होत. आपल्याला काय नाही होत बोललीस तू. जर भाजी पुरली नाही ती बघा, ती पण द करत. इको तुला काहीतरी होतं म्हणते. चल ये. जा, ते शांत तू बसायचं. पहिलं दूध संपव तिकडं. संपवलं नाही अजून. नाही जा चल, पहिला दूध. हा, तुम्ही ना मुद्दाम तसं करता चल तिला. आता जा. जा आता दोघं पण तिकडं. दूध संपव हा पहिला. तर आता आहे ना, झाले बघा काजू वगैरे सगळं सोलून. आणि ते कांदा कट केलाय, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. आणि आता चला तेल पण टाकलंय तापायला. तेल पण तापलंय, आता आपण फोडणी देऊया. तर आता आहे ना, पहिला आपण जिरं टाकूया. कशाला जिरं खायचंय म्हणते. ही जरा कढई जाडी आहे ना, त्याच्यामुळे लवकर तापत नाही. खूप होते हा आता पिकू. इकडे वरण पण झालंय. आणि आता आपण लसूण टाकूया. हा, लसूण फाटला. तू सरक ग, सांग ना तिला. हा, टाकते टोमॅट. हे काय आहे? हा टाकते, टोमॅटो टाकते. तू नको शिकू, मला येतं. टोमॅटो टाक म्हणते. मारती कशाला? टोमॅटो नाही. टोमॅटो कुठे टोमॅटो? कुठे टोमॅटो? हे काय आहे? हे काय आहे? अगं हे अगं हे टोमॅटो आहे. तू कुठे नादाला लागतेस तू तिच्या. तुझं तू आवर ना लवकर, भूक लागली मला काजू. हा, काय काजू भूक आली. टाक लवकर काजू. आता फोडणीला तर देऊ द्या. आता कढीपत्ता टाकू. कांदा. कांदा थोडासा भाजून घ्यायचा, नंतर टोमॅटो टाकायचं. टोमॅटो आता आहे ना, कांदा थोडासा ब्राऊन झालाय बघा. आता टोमॅटो टाकूया. हा, टाकला टोमॅटो. टोमॅटो मध्ये आहे ना, मीठ टाकायचं. अर्धा चमचा मीठ टाकते मी, कारण मग टोमॅटो शिजेल आणि पूर्ण आहे ना, त्याचं असं पूर्ण कांदा आणि टोमॅटोचं पाणी झालं पाहिजे. मी त्याच्यात वाटण नाही टाकत आहे. काय करायचंय? पोकाट काय बोलली ती? फोटो खीच ना माझा. तर चल ना, टाक ना आता काजू. कधी टाकणार? शिजू दे तरी. काय काजू काजू लावलंय? खायचंच आहे. नुसते दोघं जण मागे लागलेत काजू काजू करून. भेटतेत
सात्विक. हा काटते काटते. काटते थांब काटते. हे बघा असं पूर्ण आहे ना, हे करून घ्यायचं मॅश. मॅश म्हणजे टमाट्याचं बरोबर. झालं ना पूर्ण मॅश. आता याच्यामध्ये तिखट आणि हळद टाकायची. हे पिकू सर. तर आता ना पूर्ण मॅश झालंय. आता आपण याच्यामध्ये तिखट टाकूया. तिखट किती टाकते ना मला दाखव तिखट. का म्हणजे नेक्स्ट टाइम मी कधी बनवतो. इथे एक चमचा घेते. आणि आता थोडीशी हळद टाकूया. थोडीशी हळद टाकूया. आता याला परत मिक्स करून घेऊ. जास्त तिखट नको ना, नको जास्त तिखट. पिकू पण खाणार आहे ना, त्याच्यामुळे कमी तिखट बनवते. नाही तर परत ती खाणार नाही. असं कांदा खोबऱ्याचा नाही का आपण टाकतो, तसं पण टाकू शकतो, छान लागते. पण मी नाही टाकलं. आता याला तेल सुटू दे चांगलं, मग आपण काजू टाकायचा. झालं मग भाजी रेडी. कोथिंबीर टाकली की. ओके. कळलं का? तर आता बघा चांगलं आहे ना, असं तेल सुटलंय. आणि आता मी याच्यामध्ये काजू टाकणार आहे. तर आता नाही काजू टाकते. चांगलं मिक्स करून घेते. बघा केवढूशेच आहे. आणि कशाला वाटण करू, मग थोडेच होते ना. आणि याला थोडा वेळ याच्यावर झाकण टाकून आहे ना 2 मिनटं ठेवायचं. आणि नंतर कोथिंबीर टाकू. ओके. आता ना झाकण ठेवूया. 2 मिनटं शिजू दे. नंतर कोथिंबीर टाकूया. झाली भाजी. आणि भाकरी करायची आणि अळूवडी तळायची, मग जेवायला बसायचं. आणि सॅलड. सॅलड तर असणारच. आता आहे ना बघा, बघूया आपण खोलून कसं झालं. हे बघा मस्त अशी भाजी झाली. आणि वास पण खूप छान येतो. आता याच्यावरती आहे ना कोथिंबीर टाकून घेऊया आपण सगळी. आता सगळी कोथिंबीर टाकून आहे ना एकदा हलवून आहे ना असंच त्याला झाकून ठेवायचं. म्हणजे तोपर्यंत तेवढी आहे ना वाफ लागते. झाली भाजी. आता आहे ना याला परत झाकून ठेवते आणि गॅस बंद करते. तर आता बघा आम्ही जेवायला बसलोय. आणि ते बघा बनवलंय सगळं. वरण भात, काजूची भाजी, काकडी आणि अळूवडी. तर भाकरी बनवणार होते मी, पण हे बोलले की नको बनवू, हे सगळं आहे ना एवढं हेवी होईल त्याच्यामुळे. आणि काजूची भाजी गरम असते त्याच्यामुळे नको म्हटले. आणि माझी पण तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे. माझा आहे ना घसा दुखतोय पूर्ण. 4-5 दिवस झाले. बरंच वाटत नाही मला पण. पहिल्यांदा एवढं झालं असेल, नाहीतर होत नाही कधी. घसा दाबून घेते. अगं दुखतंय म्हणलं, मी दाबलाय म्हणलं. असं नाही करायचं बाबू. तर चला आता जेवून घेतो आम्ही. या तुम्ही पण काजूची भाजी खायला. कुणाकुणाला आवडते काजूची भाजी त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. तर चला जेवूया आता. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. चला.